इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणामध्ये युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखनामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा लाभदायक ठरला याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. 18व्या शतकापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती झालेली होती. वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे शक्य असल्याचे विचारवंतांनाही वाटू लागले. अमेरिका आणि युरोप या ठिकाणी इतिहास व इतिहास लेखन यासंबंधी विचारमंथन सुरू झाले आणि यातूनच इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. इसवी सन 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठामध्ये प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यानंतर जर्मनीमधील इतर विद्यापीठांमध्येही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. आता आपण पाहणार आहोत इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित करणारे जे महत्त्वाचे विचारवंत होते, या विचारवंतांविषयी आपण माहिती घेणार आहोत. असेच युरोपातील एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून ओळखले जातात ते रेने देकार्त. रेने देकार्त यांचा कार्यकाल इसवी सन 1596 ते 1650. एक फ्रेंच विचारवंत म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांची अशी धारणा होती की इतिहास लेखनामध्ये ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच एखादी गोष्ट सत्य आहे असे खात्रीने प्रस्थापित होत नाही तोपर्यंत कदापिही स्वीकार करू नये. डिस्कोर्स ऑन द मेथड नावाचा ग्रंथ रेने देकार्त या विचारवंतांनी लिहिला. यानंतर युरोपातील आणखीन एक विचारवंत ते म्हणजे व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअर यांचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरुये असे होते. त्यांनी इतिहास लेखनामध्ये केवळ वस्तुनिष्ठ सत्य व घटनांचा कालक्रम यावरच लक्ष केंद्रित करू नये, तर त्या काळातील समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी बाबींचाही विचार केला पाहिजे. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडल्यामुळे व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. पुढील विचारवंत आहेत जर्मनीचे जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल. त्यांनी इतिहास लेखनाविषयी आपले विचार मांडताना सांगितले की ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असावा. इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यांनुसार इतिहासाची मांडणीत बदल होणे स्वाभाविक आहे. कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करून चर्चेअंती समन्वयात्मक मांडणी करावी, हा द्वंद्ववादी सिद्धांत त्यांनी मांडला. एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि रिझन इन हिस्ट्री नावाचे ग्रंथ त्यांनी लिहिले. पुढील विचारवंत आहेत जर्मनीचे लिओपोल्ड फॉन रांके. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त माहिती जी आहे ही सर्वाधिक महत्त्वाची असते. ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक असते. या शोधांमुळेच ऐतिहासिक सत्यांपर्यंत पोहोचता येणे शक्य होते. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याचा 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रभाव होता. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री
आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री नावाचे ग्रंथ लिओपोल्ड फॉन रांके यांनी लिहिले. यानंतर आपण माहिती घेणार आहोत जर्मन विचारवंत कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स यांनी इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो, आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजामध्ये विषमता निर्माण होते आणि या विषमतेतूनच वर्गसंघर्ष निर्माण होत असतो. उत्पादन साधने ताब्यात असणारा वर्ग अन्य वर्गांचे शोषण करत असतो. कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल नावाचा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. यानंतर आपण माहिती घेतोय 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्याविषयी. त्यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी आपले विचार सांगत असताना असे सांगितले की इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे चुकीचे असल्याचे मत मांडले. अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण करणे हे उद्दिष्ट असते. या पद्धतीला त्याने ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था इत्यादी विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली आणि त्यामुळे साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. धन्यवाद.